यवतमाल शहर में शिवसेना उबाठा और संविधान जागर समान मंच ने गृह मंत्री अमित शाह के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पर बयान और परभणी घटना के खिलाफ विरोध प्रदर्शन किया और सोमनाथ सूर्यवंशी के गुनहगारों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। आज या ठिकाणी संविधान जागर मंच आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या संदर्भात या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे। पहिल्यांदा या देशामध्ये सध्या काय सुरू आहे अशा प्रकारचा प्रश्न पडावा असं कृत्य हा देश संविधानावर चालतो आहे आणि संविधान या देशाचं सर्वोच्च किताब असताना परभणी येथे 10 डिसेंबरला संविधानाच्या कृतीचा विटंबना केली जाते आहे। स्वाभाविक आहे की बाबासाहेबाच्या संविधानाची विटंबना होत असताना बाबासाहेबाचा समाज जागृत समाज जर संघर्ष करून उठला। डॉक्टर बाबासाहेबांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करते। गेल्या 2 दिवसापूर्वी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे बाबासाहेबांविषयी हे चुकीचं आहे। आम्ही हे कदापि सहन करणार नाही। गेल्या 75 वर्षापासून संविधानावर आपला भारत देश चालतो आहे आणि राजकारण आलं, निवडणुका आल्या की यांना महापुरुष लागतात आणि निवडणुका संपल्या की महापुरुषांविषयी अपमानास्पद या ठिकाणी वक्तव्य केलं जाते। हे चुकीचं आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी आमच्या वडनेर विधानसभेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेबांच्या जवळ पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत। तत्काल अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या प्रकारची तानाशाही आज देशामध्ये सुरू आहे